हॅलो स्टुडंट्स, आपण आज बघणार आहोत तुमचं लिपिडचं क्लासिफिकेशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक क्लास बघितलेला आहे, तो म्हणजे काय, सिंपल लिपिड. परत ह्याला थोडक्यात मी रिपीट करते. तुमचे लिपिड क्लासिफाईड इंटू युअर 4 ग्रुप्स. फर्स्ट वन आहे तुमचा सिंपल लिपिड, त्याच्यानंतर दुसरा आहे तो तुमचा कंपाऊंड लिपिड, तेव्हा त्यालाच काय म्हटलं जातं, कॉम्प्लेक्स लिपिड. त्याच्यानंतर तिसरा आहे तो तुमचा डिराइव्ड लिपिड आणि चौथा आहे तो तुमचा मिसॅलिनियस लिपिड. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की सिंपल लिपिड म्हणजेच काय, तर सिंपल लिपिड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इस्टर ऑफ फॅटी ॲसिड विथ द अल्कोहोल. म्हणजेच काय, तुमच्या लिपिडचीच मेन डेफिनेशन काय आहे, तर फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल म्हणजे काय, तुमचा लिपिड. मग आता तो अल्कोहोलचा ग्रुप फक्त चेंज होत जातो, तसं तसं तुमच्या लिपिडचं स्ट्रक्चर पण चेंज होतं जातं आणि त्याचं क्लासिफिकेशन पण चेंज होतं जातं. हे फक्त एक मेन लक्षात ठेवा. काय काय, लिपिड म्हणजेच काय, फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये जेव्हा इस्टर ग्रुप ॲड होतो तेव्हा काय झाला, तो इस्टर ऑफ फॅटी ॲसिड विथ द अल्कोहोल कॉल्ड ॲज सिंपल लिपिड. ठीक आहे. आता तुमचे सिंपल लिपिडला काय केलं आहे, 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड केलं आहे. पहिला आहे तो फॅट्स अँड ऑइल्स आणि दुसरा आहे तो वॅक्सेस. ठीक आहे. ह्याला कशामध्ये क्लासिफाईड केलं आहे, फॅट्स अँड ऑइल्स आणि वॅक्सेस. आता हे फॅट्स आणि ऑइल्स जे आहेत ते तुमच्या फिजिओलॉजिकल स्टेजनुसार त्यांना क्लासिफाईड केले. म्हणजेच काय, तुमचे हे फॅट्स जे आहेत ते रूम टेम्परेचरला कसे असतात, तर इट इज द सॉलिड अँड ऑइल्स आर द इन द लिक्विड फॉर्म. म्हणजेच हे काय झाले, तुमचे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि हे झाले तुमचे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. म्हणजेच काय, सॅच्युरेटेडमध्ये काय असणार, डबल बॉन्ड अब्सेंट असतो आणि यांच्यामध्ये आयदर 1 or 2 डबल बॉन्ड प्रेझेंट असतात. मग ह्याचं एक्झाम्पल काय, तुमच्या फॅट्स आणि ऑइल्सचं ट्रायग्लिसरॉल और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायग्लिसरॉल्डिहाइड. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, ट्रायग्लिसरॉलला ट्रायग्लिसरॉल्डिहाइड पण म्हणलं जातं. आता सेकंड टाईप आहे तुमच्या सिंपल लिपिडचा, कुठला, वॅक्सेस. ठीक आहे. आता वॅक्सेस म्हणजे काय, इस्टर ऑफ फॅटी ॲसिड विथ अल्कोहोल. पण हा अल्कोहोल कुठला आहे, तर हा तुमचा ग्लिसरॉल अल्कोहोल नाही आहे. तुमच्या इथे कुठला वापरला होता तुम्ही अल्कोहोल, फॅट्स आणि ऑइल्समध्ये, तर तुम्ही ग्लिसरॉल वापरला होता, म्हणून त्याला काय म्हणलं होतं तुम्ही, ट्राय ॲसाइल ग्लिसरॉल. तर इथे कुठला अल्कोहोल वापरला जातो, तर इथे वापरला जातो तुमचा सिटिल अल्कोहोल. कुठला अल्कोहोल वापरला जातो इथे, तुमचा सिटिल अल्कोहोल. हे लक्षात ठेवा. वॅक्सेसमध्ये इट इज ऑल्सो इस्टर ऑफ फॅटी ॲसिड विथ अल्कोहोल दॅन द ग्लिसरॉल. मग कुठला, तर सिटिल अल्कोहोल. तर ह्या वॅक्सेसचा तुम्हाला कुठे कुठे यूज केला जातो, तर सगळ्यात जास्त यूज केला जातो कॉस्मॅटिक इंडस्ट्रीजमध्ये. ठीक आहे. तुमचे जेवढे मेकअपचे प्रोडक्ट बनतात तेवढे कुठल्या, तर त्यांच्यामध्ये सिटिल अल्कोहोल प्रेझेंट असते. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ युअर कॅन्डल्स, ल्युब्रिकंट. ठीक आहे. म्हणजेच काय, तुमच्या कॅन्डल्स पण काय आहे, स्मूथ स्ट्रक्चर आहे, म्हणजेच ते काय वॅक्स लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणून दॅट ऑल्सो यूज फॉर द प्रिपरेशन. म्हणजेच त्यांच्या प्रिपरेशनसाठी कुठलं अल्कोहोल वापरलं जातं, तर सिटिल अल्कोहोल वापरलं जातं. हे झाले तुमचे सिंपल लिपिड. आता तुमचा दुसरा टाईप आहे तो कंपाऊंड लिपिड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स लिपिड. आता ह्याचे परत 4 टाईप्समध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. ठीक आहे. पहिला आहे तो तुमचा फॉस्फोलिपिड, दुसरा आहे तो तुमचा ग्लायकोलिपिड, तिसरा आहे तो तुमचा लिपोप्रोटीन आणि चौथा आहे तो तुमचा अदर कॉम्प्लेक्स लिपिड. ठीक आहे. लक्षात ठेवायला थोडंसं अवघड जाईल, पण तुम्हाला मी ट्रिक सांगते कसं लक्षात ठेवायचं. फक्त पहिलं टर्म लक्षात ठेवा, तुमचं लिपिड म्हणजेच काय, फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल. आता ह्यांच्यामध्ये काय आहे, तर हे कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे ह्यांच्यात मोर दॅन 1 कॉम्पोनंट प्रेझेंट असणार. बरोबर. हे काय होतं, सिंपल होतं. सिंपलमध्ये काय आहे, फक्त फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल आहे, ह्यांच्यामध्ये ग्लिसरॉल आहे आणि ह्यांच्यामध्ये सिटिल अल्कोहोल आहे वॅक्सेसमध्ये. आता ह्या फॉस्फोलिपिडमध्ये काय आहे, किंवा ग्लायकोलिपिड आणि लिपोप्रोटीन किंवा अदर कॉम्प्लेक्स लिपिड, हे कशानुसार क्लासिफाईड केलेत, तर इथं तुम्हाला दिसते फॉस्फो हा एक वर्ड दिसतो. बरोबर. फॉस्फो म्हणजे काय, ह्यांच्यामध्ये आता लिपिड आहे म्हणजे फॅटी ॲसिड तर असणार, त्याच्यानंतर अल्कोहोल पण आहे, त्याच्यासोबत कुठला ग्रुप आहे, फॉस्फरस ग्रुप आहे. बरोबर. म्हणून ह्याला कुठल्या ग्रुपमध्ये क्लासिफाईड केलं आहे, कॉम्प्लेक्स. म्हणजेच काय, हा फॉस्फो लिपिड आहे. म्हणजेच काय, लिपिड म्हणजेच फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल प्लस इट हॅविंग द फॉस्फेट ग्रुप प्लस नायट्रोजिनियस बेस. ठीक आहे. तुमच्या कॉम्प्लेक्स लिपिडमध्ये फॅटी ॲसिड, अल्कोहोल आणि नायट्रोजिनियस बेस प्रेझेंट असणार. फक्त ह्याच्या नावावरनं ह्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. पहिला आहे तो तुमचा
फॉस्फोलिपिड. आता ह्या फॉस्फोलिपिडला परत 2 क्लासमध्ये क्लासिफाईड केले. ठीक आहे, कुठले कुठले? पहिला आहे तो तुमचा ग्लिसरोफॉस्फोलिपिड आणि दुसरा आहे तो तुमचा स्पिंगोफॉस्फोलिपिड. आता ह्याच्यामध्ये पण सेम बघा, इथे तुम्ही तुमचा जो अल्कोहोल वापरला, इथं फक्त त्यांनी त्याचा अल्कोहोल चेंज केलाय आणि त्याचं क्लासिफाईड केलंय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कुठलं आहे? फॅटी ॲसिड. ह्याच्यामध्ये अल्कोहोल कुठला वापरलाय? ग्लिसरॉल. देन सेम फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजनियस बेस. हा काय आहे? मेन क्लास आहे. ह्या मेन क्लासचे 2 वेगवेगळ्या क्लासमध्ये त्याचे परत क्लासिफिकेशन केलंय. कुठलं? ग्लिसरो आणि स्पिंगो. म्हणून ग्लिसरो म्हणून इथे ग्लिसरॉल अल्कोहोल वापरलाय. त्याच्यानंतर स्पिंगोफॉस्फोलिपिडमध्ये सेम आता फॅटी ॲसिड, त्याच्यानंतर फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजनियस बेस आणि स्पिंगोसिन. हे काय आहे? अल्कोहोलिक ग्रुप आहे. ठीक आहे, फक्त हे मेन लक्षात ठेवा क्लासिफिकेशन तुम्हाला जर विचारलं तर एक्झाममध्ये. आणि ह्याचं काय आहे एक्झाम्पल? लेसिथिन. ठीक आहे, ह्या ग्लिसरोफॉस्फोलिपिडचं एक्झाम्पल काय आहे? लेसिथिन. आणि तुमच्या स्पिंगोफॉस्फोलिपिडचं एक्झाम्पल आहे स्पिंगोमायोलिन. ठीक आहे, हे कुठे असते? तुमच्या न्यूरॉन्सची जी आउटर मोस्ट कवरिंग आहे ती कशाने बनली आहे? तुमच्या स्पिंगोमायोलिननी बनली आहे. हा झाला तुमच्या कॉम्प्लेक्स लिपिडचा पहिला टाईप. ठीक आहे, फॉस्फोलिपिड. आता दुसरा आहे तो तुमचा ग्लायकोलिपिड. आता ग्लायको म्हणजे काय? ग्लुकोज. बरोबर, ग्लुकोज काय आहे? परत तुमची कार्बन शुगर आहे, म्हणजेच तुमचा काय आहे? कार्बोहायड्रेट आहे. बरोबर. आता इथं सेम तसंच. आता हे काय आहे? ग्लायकोलिपिडलाच तुमचं म्हणलं जातं ग्लायको स्पिंगोलिपिड. ठीक आहे, आता इथे सेम फॅटी ॲसिड, त्याच्यानंतर तुमचं ह्याच्यामध्ये एक कंपोनंट आहे तो स्पिंगोसिन, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट आणि नायट्रोजन बेस. ठीक आहे, म्हणजेच काय? हा कार्बोहायड्रेट वेगळा झाला, फॅटी ॲसिड, स्पिंगोसिन आणि नायट्रोजनियस बेस, म्हणून त्याला काय म्हणलं जातं? ग्लायकोलिपिड. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 कंपोनंट कुठले वेगळे आहेत? स्पिंगोसिन हा एक अल्कोहोल आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? हा कार्बोहायड्रेट ग्रुप. इथं जसं तुमचा फॉस्फेट ग्रुप होता तिथं कार्बोहायड्रेट ग्रुप आहे, इथे अल्कोहोल कुठलं आहे? स्पिंगोसिन अल्कोहोल वापरलं गेलं आहे. त्याच्यानंतर नायट्रोजनस बेस सेम आहे, फॅटी ॲसिड सेम आहे. आता ह्याचं एक्झाम्पल आहे ते सेरिब्रोसाइड्स. हे पण तुमच्या कुठे? ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं हे लिपिड, म्हणून ह्याला काय म्हणलं जातं? सेरिब्रोसाइड्स. आता चौथा ग्रुप आहे तुमच्या कॉम्प्लेक्स लिपिडचा, दॅट इज द लिपोप्रोटीन. आता हे सोपंच आहे. हे लिपोप्रोटीन म्हणजे काय? लिपिड विथ द प्रोटीन, किंवा इथे तुम्ही सांगू शकता फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल देन लिपिड विथ द प्रोटीन, किंवा हे काय आहे? लिपिड तुमचं मॅक्रोमॉलिक्युलर कॉम्प्लेक्स ऑफ लिपिड विथ द प्रोटीन, किंवा इथं तुम्ही सरळ सांगू शकता की लिपोप्रोटीन मीन्स लिपिड प्लस प्रोटीन किंवा मॅक्रोमॉलिक्युल कॉम्प्लेक्स ऑफ लिपिड प्लस प्रोटीन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे कशासाठी वापरलं जातं लिपोप्रोटीन? तर तुमच्या ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेकल्स फॉर लिपिड, म्हणजे तुमची जी सेल मेम्ब्रेन आहे. बरोबर, तुमच्या सेल मेम्ब्रेनमध्ये काय आहे? लिपिड प्लस प्रोटीन आहे. बरोबर, तुमची बायमेम्ब्रेन जी आहे, तुमची सेल वॉल सेलची प्रत्येक, त्याच्याकडनं लिपिड टू प्रोटीन ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर तिथे कुठले चॅनल्स असतात? तर लिपोप्रोटीन चॅनल्स असतात. त्याच्यानंतर तुमचं जे LDL आणि SDL, बरोबर, कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार आहेत, LDL आणि SDL. हे पण काय आहेत? तर तुमचे लिपोप्रोटीनच आहेत. ठीक आहे, आता चौथा ग्रुप आहे तो तुमचा अदर कॉम्प्लेक्स लिपिड. ह्याचं इतकं जास्त फंक्शन नाही आहे तुमच्या बॉडीमध्ये, किंवा त्यालाच काय म्हणलं जातं? अमायनो लिपिड. फक्त इथे चौथा ग्रुप अदर कॉम्प्लेक्स लिपिड सांगितलं तरी चालतं. ठीक आहे, हे कॉम्प्लेक्स लिपिड लक्षात ठेवा. काय काय असणार ह्याच्यामध्ये? तुमचं फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल, त्याच्यानंतर प्लस त्यांचा जो ग्रुप आहे ह्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आहे, ग्लायकोलिपिडमध्ये ग्लुकोज आहे आणि ह्याच्यामध्ये लिपिड प्लस प्रोटीन आहे. आणि अदरचं फक्त तुम्ही अदर सांगितलं तरी चालेल. आणि प्लस काय आहे तुमचा? नायट्रोजनियस बेस. ठीक आहे, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानुसार त्यांचे नावं पडलेत आणि त्यांचे टाईप्स. आता तिसरा टाईप आहे तो तुमचा डिराइव्ड लिपिड. ठीक आहे, आता हे काय आहे? तिसरा टाईप तुमचा डिराइव्ड लिपिड, तुमच्या लिपिडचा तिसरा टाईप. आता हे काय आहे? तर इट बिकम्स डेरिव्हेटिव्स, किंवा तुमचं कंडेन्सेशन रिॲक्शनच्या नंतर किंवा हायड्रोलिसिसच्या नंतर. कुणाच्या हायड्रोलिसिसच्या नंतर? तर तुमचा ग्रुप 1 आणि ग्रुप 2. कुठला आता ग्रुप 1 ग्रुप 2? तुमचं कुठलं लिपिड आहे?
पहिला आहे ते सिंपल लिपिड आणि दुसरा आहे ते कॉम्प्लेक्स लिपिड. ह्यांच्या हायड्रोलिसिसनी जे लिपिड तयार होतं त्याला म्हणलं जातं डिराइव्ड लिपिड. ठीक आहे. इट पॉजेसेस कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 लिपिड. हे लक्षात ठेवा. काय काय सांगणार. डिराइव्ड लिपिड मीन्स इट बिकम्स द किंवा इट मेक्स आफ्टर द हायड्रोलिसिस ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 लिपिड विच पॉजेसेस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट ग्रुप 1 अँड ग्रुप 2 लिपिड. आता ह्यांचं एक्झाम्पल आहे ते तुमचं ग्लिसरॉल, त्याच्यानंतर फॅटी ॲसिड, लिपिड, सॉल्युबल विटॅमिन, त्याच्यानंतर स्टेरॉइड हार्मोन्स. लिपिड सॉल्युबल विटॅमिन कुठले आहेत. विटॅमिन ए, डी, ई आणि के. बरोबर ना. ते काय आहेत तुमचे डिराइव्ड लिपिड म्हणजे तुमचे जे स्टेरॉइड हार्मोन आहेत. ठीक आहे. ते पण कुणाच्या अंडर येतात तर तुमच्या डिराइव्ड लिपिड. मग डिराइव्ड लिपिड कसा तयार झाला आहे तर तुमच्या ग्रुप 1 आणि ग्रुप 2चं हायड्रोलिसिस होऊन जो लिपिड तयार होतो तो म्हणजे तुमचा डिराइव्ड लिपिड. आता चौथा ग्रुप आहे तो तुमचा मिसॅलिनियस लिपिड. ठीक आहे. इट हॅविंग द लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड पॉजेसिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिपिड. म्हणजेच काय ह्यांच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड आहेत. बरोबर. म्हणजेच कुठले झाले कॅरोटेनॉइड्स, त्याच्यानंतर टर्पिन्स म्हणजे मोर दॅन वन किंवा कॉम्प्लेक्स लिपिड म्हणलं जातं ह्याला. ठीक आहे. म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड जे आहेत इन्क्लूड लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड पॉजेसिस कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिपिड म्हणजे मोर दॅन वन कंपोनंट ह्यांच्यामध्ये तयार आहेत किंवा बनलेले आहेत आणि त्यांनी कशाची कॅरेक्टरिस्टिक दाखवतात लिपिडची. त्याला म्हणायचं मिसॅलिनियस. मिसॅलिनियस शब्दाचा अर्थच होतो की मिक्स. ठीक आहे. एका कंपोनंटपासून बनलेलं नाही पण हे मोर दॅन वन कंपोनंटपासून बनले पण इट शोज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिपिड. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिसॅलिनियस लिपिड. तुमचे एक्झाम्पल सांगा कॅरोटेनॉइड्स आणि टर्पिन्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे ते तुमचा बायोलॉजिकल फंक्शन ऑफ युअर लिपिड. तुम्ही जसं कार्बोहायड्रेटमध्ये त्याचे फंक्शन बघितले होते हे तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये किंवा 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. बायोलॉजिकल फंक्शन काय असणार लिपिडचं. सेम तुमचं जसं कार्बोहायड्रेट काय करत होतं तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करत होतं तसं सेम तुमचं लिपिड पण काय करते तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करते. तुम्ही आता लिपिड कुठल्या फॉर्ममध्ये घेता आयदर ऑइलमध्ये म्हणजे तुमचे व्हेजिटेबल ऑइल्स किंवा तुमचं फॅट्स असू दे, तुमचं काय बटर असू दे किंवा लोणी असू दे, हे काय आहेत तुमचे फॅट्स आहेत. त्यांच्या फॉर्ममध्ये तुम्ही काय घ्यायला लागलाय फूड म्हणून तुम्ही त्याचा वापर करताय. इट स्टोर्स इन युअर बॉडी ॲज अ एनर्जी म्हणजे ॲनिमल्समध्ये पण स्टोअर होते आणि तुमच्या प्लांट्समध्ये पण काय होतं आहे इट स्टोअर इन द फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. सेकंड तुमचं फंक्शन आहे ग्लायकोलिपिड्स विच इज प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल वॉल. ठीक आहे. ग्लायकोलिपिड कुठल्या ह्याच्यामध्ये येते तुमच्या कॉम्प्लेक्स लिपिडमध्ये येते. बरोबर. ह्यांच्यात काय आहे कार्बोहायड्रेट ग्रुप आहे म्हणजेच काय इट इज प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल वॉल. त्याच्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे तुमचं जे सेल मेम्ब्रेन आहे ह्युमनची. बरोबर. ह्युमनच्या सेल मेम्ब्रेनमध्ये कुठले कंपोनंट आहेत त्यांच्या सेल मेम्ब्रेनमध्ये तर कंपोनंट आहेत फॉस्फोलिपिड आणि स्टिरॉल. बरोबर. त्यांच्या दोघांना मिळून बनलं जातं ते तुमचा कोलेस्ट्रॉल. हे कोलेस्ट्रॉल कुणामध्ये आहे तर इट इज अ मेडअप ऑफ किंवा मेजर कंपोनंट ऑफ सेल मेम्ब्रेन ऑफ ॲनिमल्स. बरोबर. तुमच्या ॲनिमल्समध्ये सेल वॉल अब्सेंट असते त्यांच्यामध्ये काय आहे सेल मेम्ब्रेन आहे. त्यांची सेल मेम्ब्रेन कशाने बनली आहे तुमच्या फॉस्फोलिपिड आणि स्टिरॉल. त्याच्या परत आला हा फॉस्फोलिपिड म्हणजे काय तुमचा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. स्टिरॉल काय आहे तुमचा परत तुमचा लिपिडच आहे. ते दोघांचं मिळून बनलं जातं ते तुमचा कोलेस्ट्रॉल विच इज अ मेन कंपोनंट ऑफ युअर ॲनिमल सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. आता चौथा आहे ते तुमचं सेरिब्रोसाइट्स. सेरिब्रोसाइट्स कुठे प्रेझेंट आहे तर तुमचे जे नर्वस हे आहेत न्यूरॉन्सची जी मायलिन शीथ बनली आहे. बरोबर. किंवा तुमचे जे नर्व्स मेम्ब्रेन आहेत त्यांच्या न्यूरल टिश्यूमध्ये कोण आहेत तर तुमचे हे सेरिब्रोसाइट्स प्रेझेंट आहेत. हे पण काय आहे तुमचं लिपिडच आहे. हे झाले तुमच्या फंक्शन्स. ठीक आहे. इथे तुमच्या युनिट 4 मधला सेकंड पॉईंट पण संपला आहे. पहिला झाला तुमचा कार्बोहायड्रेट, दुसरा झाला तुमचा लिपिड. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात प्रोटीन. प्रोटीनमध्ये तुम्हाला प्रोटीनचं क्लासिफिकेशन आणि स्ट्रक्चर विचारलेलं आहे.